बाबा जमन का प्रेसचं दुकान? हा काटोला टाकून हो पाहिजे ना ते पण ते टी शर्ट प्रेस करून मी एवढं बिल किती येते युनिट किती जळते का त्याचा अंदाज आहे का ते टाइमपास करू आले एवढा विचार शर्ट करून घेणार ना शर्ट पॅन्ट मी शर्ट करायचंच आहे मी आल्यावर म्हणून झालो का हे बाबा चालू काय हे बघ हे टी शर्ट इकडे बाय टी शर्ट छान पैकी देव नाही माय देव नाही माहिती बाबा इथे आ पाय ना पण ते हे प्रेस मस्त त्याच्या टी शर्ट प्रेस करू राहिले हा म्हणून तर त्याची मायला तुला पाठवलं तिकडे बाहेर अमेरिका हा म्हणजे ह्या हिच्याच पैकी गेली ती येऊन राहिली हा कसं मग मारू का पाहून घे बाई आई इकडे मारू का नाही मारू मला सांग. काऊन येले बसत नाही का याच्यावर प्रेस बसते ना पॅन्टर बसते ना प्रेस त्या मग पॅन्टर मारा तुम्ही टी शर्ट खाली बिली मारून घेतल्या फालतू लगेच पहिले बिनकामाच्या ज्याचं काम होतं ते नाही केलं लगेच ते शर्टच मार लागते त्याचं शर्ट आहे ते शाळेचे त्या टी शर्ट घरी घालायच्या त्याच्यावर मारले पण पाहि ना मी एवढा तर म्हणून टाइमपास काय सुरू आहे हा ते काही म्हणजे लाईनीला हेच नाही आहे नाही फुकट आहे का 2 रुपये बिल किती 2 रुपये युनिट 2 रुपये युनिट शाळेत कोणत्या शिकली होती 5वा वर्ग हे इथं शिकली ती सारा इथं शिकायला लागून राहिलं यायच्या पै शिकायला लागते ना का पतंग उडवून शिकली तू हसून राहिला तू हातात 32 पडणार आहे लवकर हा तू आईन सांगितलं काही हे नाही होत म्हणे 32 पडली तरी चालते पण पोरगा बिघडला नाही पाहिजे म्हणे पोरगा पहिलेच हुशार आहे तो वांगे मिरचीवाला आहे नाही कोणते लोक म्हणते पाहतो हवा आई हे करून देतो मस्त आपलं तियाचे लाडू आणि तू ती आज पाकिट किती रुपयाचं 200 रुपयाचं आणि चांगलं त्याचं 200 रुपये तू माझं नाही पैशाचं माझं नाव एकही नको हा मी शेगाव चाललो आता मस्त जातो उद्या नाहीत परवा माझे काम झालं मस्त जातो शेगाव दर्शन करून जातो हा काय म्हणतो तू जाणार होती पण जाऊ दे पहिले मीच जातो दर्शन करून येऊन जातो एकदा चालला जातो तिच्या तिथं अनुच्या गावला तसं करू का चालला जातो ना भेटीले काय होते हो एकटा पट्टीचे चाललं झालं का पाय म्हण यक नाही आलो झालं तर तू जाणार आहे ना मी जातो आता मला केव्हा काम पण सापडते तर मग आजीबाई आल्यावर माई मग आता 15 जाते का वाडा जाते मला चालली जातो तूच तर गाईच उज्ज्वलाबाईचा होत रे स्वयंपाक आजचा ब्लॉग फोन चार्जिंग झाली का